नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मी एका क्लायंटला माझ्या भेटायला आलेलो आणि त्यांच्याशी भेटल्यानंतर मला बऱ्याच गोष्टी त्यांच्या समजल्या, त्यांच्या सवयी मला समजल्या, ज्या सवयींमुळे ना त्यांची इन्व्हेस्टमेंट झिरो झालेली आहे किंवा त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंटच राहिली नाही किंवा कोणत्याही प्रकारची सेविंग राहिलेली नाही. आता त्या कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्यांच्यामुळे त्यांची सेविंग जी आहे ती झिरो झाली आहे किंवा ते आजपर्यंत कधीही इन्व्हेस्टमेंट करू शकले नाही, त्या गोष्टींबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. आणि या ज्या सवयी आहेत ना, ह्या फक्त त्यांनाच नाही तर बऱ्याच लोकांना आहेत. म्हणजे तर हे सगळं कशामुळे होतं तर त्यांच्या सवयीमुळे. आता ह्या सवयी कोणत्या आहेत तर त्या जाणून घेऊयात. तर सगळ्यात पहिली सवय म्हणजे बाहेरचं खाणं. म्हणजे बरेच जे लोक आहेत, वर्किंग पीपल्स आहेत, जे ऑफिसला जातात पण टिफिन घेऊन जात नाहीत किंवा त्यांच्या बाहेर पार्टीज चालतात. घरी येताना काहीतरी कुणाचा तरी आज बड्डे आहे तर तिथे जायचं. मग त्या बड्डेच्या पार्टीला गेल्यानंतर ज्याचा बड्डे आहे तो 5-7 हजार रुपये खर्च करणार. पण कधीतरी आपला स्वतःचा पण बड्डे येतो, मग त्याच्यासाठी 8-10 हजार रुपये खर्च होतात. मग इतर गोष्टींवरती खर्च होतात. म्हणजे खाण्यापिण्यावरती, बाहेरच्या खाण्यापिण्यावरती मॅक्झिमम खर्च करतात, जो खरं तर गरज नाही आहे. कारण की जर तुम्ही ऑफिसला जाता तर रेग्युलर जर तुम्ही टिफिन घेऊन गेलात तर किती सारा पैसा तुमचा वाचतो. म्हणजे दुपारच्या जेवणावरतीच लोक जवळपास 150 ते 200 रुपये खर्च करतात. पण तो जर टिफिन घेऊन आले तर तो पैसा त्यांचा वाचू शकतो. आणि हेच त्या क्लायंटबरोबर सुद्धा चालू आहे. आता यामध्ये ना मी माझ्या क्लायंटच्या ज्या सवयी आहेत त्यासुद्धा ॲड केलेल्या आहेत आणि इतर लोकांच्या सवयीसुद्धा मी ॲड केलेल्या आहेत, ज्या जर तुम्ही अवॉइड केल्या ना तर तुम्ही काहीतरी इन्व्हेस्टमेंट करू शकाल किंवा काहीतरी अमाऊंट सेव्ह करू शकाल. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे OTT सबस्क्रिप्शन. म्हणजे नेटफ्लिक्स असेल, हॉटस्टार असेल, इतर दुसरे झी वगैरे असतील किंवा इतर जे सबस्क्रिप्शन्स लोक घेतात ना, तर ते सबस्क्रिप्शन फक्त घेऊन ठेवतात. ॲक्च्युलीमध्ये त्याचा उपयोग ते काही करतच नाहीत. एखादी वेबसिरीज बघतात पण त्याच्यानंतर त्यांना समजतं अरे सोनी लिव्हवरती नवीन वेबसिरीज सुरू होते पण त्याचं सबस्क्रिप्शन नाही, मग चला त्याचं सबस्क्रिप्शन घ्या. आणि ते सबस्क्रिप्शन घेताना ना त्या कंपन्या पण खूप स्मार्ट आहेत. त्या काय करतात, ऑटो डेबिटचा ऑप्शन ॲक्टिवेट ठेवतात. म्हणजे तुम्ही बघा किंवा नका बघू, दर महिन्याला तुमच्या अकाउंटमधनं तेवढे पैसे कट होत जातात. म्हणजे काय तर अनावश्यक खर्च आहे. आजच्या एवढ्या बिझी लाईफमध्ये ना लोकांकडे तेवढा वेळच राहत नाही की त्या वेबसिरीज पाहाव्यात किंवा त्याच्यामध्ये जे पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत किंवा जे पैसे खर्च केलेत त्याचा उपभोग घ्यावा. त्यामुळे बरेच लोक अशा प्रकारचे सबस्क्रिप्शन घेऊन बसलेले आहेत आणि जे कसे बंद करायचे ते सुद्धा बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. पैसे तर दर महिन्याला कट होतात आहेत. तिसरी महत्त्वाची गोष्ट जी सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे ब्रँडेड गोष्टींची सवय. बऱ्याच लोकांना ब्रँडेड वस्तू वापरायची सवय लागलेली आहे. म्हणजे त्यांचं इन्कम तेवढं नाही आहे पण तरीसुद्धा तुम्ही बघाल तर त्यांच्याकडे ब्रँडेड वॉचेस असतात, ब्रँडेड शूज घालतात. काही लोक तर आयफोन वापरतात. म्हणजे ज्यांची सॅलरी फक्त 30,000 रुपये, 35,000 रुपये, त्यांच्याकडे सुद्धा आपल्याला आयफोन पाहायला मिळतो. खरं तर आयफोन म्हणजे काही स्टेटस सिम्बॉल नाही आहे. लोक घेतात आहेत म्हणून आपण घ्यायचं, म्हणून काही लोक अशा प्रकारचा खर्च करतात. म्हणजे गरज नसतानासुद्धा EMI चालू करून घेतात. म्हणजे जर समजा आयफोनची किंमत बघितली तुम्ही तर जवळपास 70-80 हजार रुपये, 1 लाख रुपये, 1.5 लाख रुपये, 2 लाख रुपये अशा वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये ते फोन अवेलेबल आहेत. तर लोक काय करतात, EMI चालू करतात. 4,000 रुपयाचा EMI जाणार, काय मोठा फरक पडतो. पण फरक पडतो. तुम्ही 4,000 रुपयाच्या EMIमध्ये अडकले जातात. म्हणजे जर तुमची 30,000 रुपयाची सॅलरी आहे तर सॅलरी आल्याबरोबर तुमचे 4,000 रुपये निघून जातात. आणि 4 वर्षानंतर जेव्हा तो तुम्ही फोन बघाल ना, म्हणजे 4 वर्ष 3 वर्ष तुम्ही EMI भरता आणि 4 वर्ष 3 वर्षानंतर त्या फोनची हालत खराब झालेली असेल आणि त्यावेळेस असं वाटेल की अरे चला नवीन फोन घेऊयात. मग एवढे पैसे इन्व्हेस्ट जे केले त्या फोनमध्ये त्याचा काय उपयोग झाला, काहीच नाही. तर ह्या ब्रँडेड गोष्टींची लोकांना सवय लागली आहे. त्यामुळे ना त्यांचा बराचसा खर्च या गोष्टींवरती होतो. त्यानंतर चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांचे नको ते लाड पुरवणे. नको ते लाड म्हणजे आम्हाला जे मिळालं नाही आहे ना ते आमच्या मुलांना मिळायला हवं, ही कुठेतरी त्यांच्यात भावना असते. पण ही भावना एवढी हवी होते त्यांच्यावरती की बऱ्याच वेळा आहे ना त्यांच्या ऐपतीच्या बाहेर त्या वस्तू त्या लोक घेतात. म्हणजे पैसे नाही आहेत, EMI इतर गोष्टींचे चालू आहेत, हातात काही शिल्लक राहत नाही. पण मुलाचा बड्डे येतो आहे आणि त्याला एक कार विकत घेऊन द्यायची. म्हणजे जी लहान मुलांची कार असते किंवा बाईक असते जी आता तुम्ही ट्रेंडिंग बघतायत, तर ती विकत घेऊन द्यायची. ती आहे 15,000 ते 20,000 रुपयाला, 25,000 रुपयाला, 30,000 रुपयाला. मग लोनवरती घ्यायची. चला EMI करा, क्रेडिट कार्ड स्वॅप करा, ती गोष्ट विकत घ्या. पण त्याच्याबरोबर एक नवीन EMI आलेला आहे आणि जसं जसं तुमचा मुलगा मोठा होईल तो तर ती गाडी घेऊन फिरू शकत नाही. त्यामुळे ते पैसे असेच वाया. जेव्हा त्याला तुम्ही स्क्रॅपमध्ये काढाल किंवा विकायला काढाल ना त्याची 5,000 रुपयेसुद्धा कोणी देत नाही. मग हे जे काही नको ते खर्च आहेत ना ते आपण का करतो हे समजत नाही बऱ्याच लोकांना. कारण की ते सुद्धा मोठे झालेले आहेत ना, त्यांच्या आईवडिलांनी सुद्धा त्यांना मोठं केलेलं आहे. त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यावरती एवढा पैसा खर्च केला का? ऐपत होती, बऱ्याच लोकांची ऐपतसुद्धा होती. पण त्यावेळेस पालक काय करायचे की मुलांना
सांगायचं की मी तुला ती गोष्ट देणार पण 1 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर. त्यामुळे ना मुलं काय व्हायचे, म्हणजे आपण स्वतः काय व्हायचो की 2 महिन्यानंतर किंवा 1 महिन्यानंतर ती गोष्ट विसरून जायचो. आणि मग पालकसुद्धा ती गोष्ट विसरून जायचे, म्हणजे त्यांच्या लक्षात असायचं पण ते विसरून जायचे. म्हणजे कोणत्या गोष्टी आपल्या मुलांना द्यायला हव्यात हे त्यांना माहिती होतं. पण आत्ताच्या पालकांना असं वाटतं की आम्हाला जे मिळालं नाही ते आमच्या मुलांना मिळायला हवं. पण जे तुम्ही मुलांना देताय ना त्या मुलांना त्याची किंमत आहे का? आपले वडील, आपले पॅरेंट्स कुठून त्या वस्तू विकत आणतात हे त्यांना माहिती आहे का? अजिबात माहिती नाही. त्यानंतरची अजून एक गोष्ट जी तुमचे पैसे उगाचच खर्च करते ती म्हणजे उगाच केलेली शॉपिंग. आता ही उगाच केलेली शॉपिंग म्हणजे 26 जानेवारी आत्ता होतं, रिपब्लिक डे. बऱ्याच वेबसाईट्सवरती आहेत ना ऑफर लावलेली, सेल लावलेले. मेशोवरती, फ्लिपकार्टवरती, ॲमेझॉनवरती सेल असतात की एक वस्तू घ्या किंवा 25% डिस्काउंट, किंवा झोमॅटोवरती सेल लागलेला असतो, डॉमिनोजच्या पिझ्झाजवरती सेल लागलेला असतो. म्हणजे ऑफर लावलेली असते की तुम्हाला 20% डिस्काउंट, 30% डिस्काउंट. मग लोकांना असं वाटतं अरे फ्री आहे किंवा कमी किंमत आहे, चला घेऊयात. पण खरंच त्या गोष्टींची गरज नसतानासुद्धा त्या गोष्टी घरात येऊन पडलेल्या असतात. बरेच लोक शॉपिंग मॉलमध्ये जातात, ज्या वस्तू घ्यायच्या नसतात ना त्यासुद्धा घरी घेऊन येतात. खरं तर त्यांची अजिबात गरज नसते पण तरीसुद्धा शॉपिंग होते. याच गोष्टींसाठी आहे ना बराचसा खर्च लोकांचा होतो. त्यामुळे जर हा खर्च टाळायचा असेल ना तर शॉपिंग मॉलमध्ये जाणं टाळा. तर तुमचा बराचसा पैसा जो आहे तो खर्च होण्यापासून वाचेल आणि तुम्ही काहीतरी अमाऊंट सेव्ह करू शकाल. यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे नको असलेल्या EMI. बऱ्याच लोकांना एक सवय असते की म्हणजे मी जेव्हा क्लायंटशी बोलतो ना तेव्हा त्यांच्या बोलण्यात मला जाणवतं की सर माझी आता ही EMI संपली ना की मग मी SIP सुरू करेन. कारण की मी अगोदर ती माझी EMI संपली होती, ती EMI बंद केल्यानंतर मी ही EMI चालू केली. आता ही EMI संपल्यानंतर मी SIP सुरू करेन. पण तसं काही होत नाही. एक EMI संपल्यानंतर दुसरी सुरू होते, दुसरी संपल्यानंतर तिसरी सुरू होते आणि हे जे सायकल आहे ना हे संपत नाही. आणि ज्या गोष्टींसाठी EMI करतात ना ॲक्च्युअलमध्ये त्या गोष्टींची खरंच काही गरज नसते. तर वडिलांकडे बाईक आहे तरीसुद्धा मुलासाठी वेगळी बाईक घ्यायची का? तर त्याला फिरायलासाठी बाईक हवी. पण वडिलांची बाईक तर तशीही रिकामीच आहे. ते घेऊन जातात स्टेशनला, पार्किंगमध्ये ठेवतात, संध्याकाळी पार्किंगमधनं घेऊन परत घरी येतात. मग या टाईममध्ये बाईक फ्री आहे ना, मुलगा वापरू शकतो. पण नाही, मुलासाठी वेगळी घ्यायची आहे. आणि मुलं पॅरेंट्ससुद्धा वेगळ्या मोठ्या अभिमानाने सांगतात त्याच्यासाठी गाडी घ्यायची आहे म्हणून आम्ही EMI केली. म्हणजे गरज नाही आहे ना त्याच्यासाठी गाडी घेण्याची. तो कॉलेजला जाऊ शकतो चालतही, रिक्षाने जाऊ शकतो किंवा बसने जाऊ शकतो. पण हल्लीचे लोक आहेत ना मुलांना तसं काही जगायलाच देत नाही जे ते स्वतः जगलेत. म्हणजे आम्ही स्वतः जवळपास 1.5 किलोमीटरपर्यंत चालत जायचो कॉलेजला, चालत घरी यायचो. कॉलेजला जाताना घरातून काही नाश्त्याला पैसे दिले जायचे नाही तर घरातून डब्बा घेऊन जायचो आणि त्याच्यावरती पूर्ण दिवस कॉलेज करून संध्याकाळी परत घरी येऊन अभ्यास करून इतर कामं करावी लागायची. तेव्हा आमचं शिक्षण झालं. पण आत्ताचे पॅरेंट्स काय करतात, मुलगा कॉलेजला चालला आहे ना तर लगेच त्याच्या खिशामध्ये 100 रुपये टाकणं, 200 रुपये टाकणं की जा बाहेर काहीतरी खा. अरे मग ह्या गोष्टीची जर त्याला सवय लागली तर त्याला किंमत कशी कळणार तुमच्या पैशांची? आणि हे जे काही अनावश्यक खर्च तुम्ही करताय ना या पैशाचा कुठेही उपयोग होत नाही किंवा कुठेही ते वाढत नाही आहेत. त्यामुळे तुम्ही लॉसमध्येच जात आहेत किंवा तुमच्याकडे सेविंग जी आहे ना ती 0 होऊन जाते. आणि उद्या कधी जर असं काही झालं की तुमचा जॉब गेला किंवा तुम्ही मेडिकली अनफिट राहिलात किंवा काहीतरी झालं तुमच्याबरोबर आणि तुम्ही घरीच बसलात तर तुमच्याकडे तर सेविंग्स 0 आहे. मग तुम्ही हे सगळे खर्च जे करत होतात ते कुठून करणार याचा कधी विचारच लोकांना येत नाही. आणि त्यामुळे ना इथून पुढचा जो काळ येणार आहे ना तो अजून भयानक असणार आहे. म्हणजे आता आपण बघतो आहे की बरेच जे सिनियर सिटीजन्स आहेत की ज्यांनी काहीच पैसा सेव्ह केला नाही आपल्यासाठी, स्वतःसाठी रिटायरमेंट प्लॅनिंग काही केलं नाही, त्यांची हालत आता आपण बघतो की मुलं सांभाळतात. आज एका मुलाकडे राहायचं, उद्या दुसऱ्या मुलाकडे राहायचं, परवा मुलीकडे जायचं. या गोष्टी त्यांना कराव्या लागतात कारण की त्यांनी काही तशी सेव्हिंग केली नाही. त्यांच्याकडे हातामध्ये पैसाच नाही. ते पूर्णपणे डिपेंडंट आहेत आपल्या फॅमिलीवरती, आपल्या मुलांवरती. तर ती वेळ जर आपल्यावरती येऊन द्यायची नसेल ना तर वेळी सावध व्हा, वेळी सेव्हिंग करायला शिका. काहीतरी अमाऊंट तुम्ही सेव्ह करा. असं अजिबात नाही आहे की तुम्ही काहीच करू शकत नाही सेव्ह. जर मनात असेल ना तर तुम्ही सेव्हिंग पण करू शकता. तुम्ही EMI करता, तुम्ही लोन घेता, तुम्ही इतर ठिकाणी जेव्हा जाता त्यावेळेस खर्च करता, ते कसं ना कसं करताच ना. मग तसंच जर सेव्हिंग करण्याचा विचार जर मनात आणला ना तर तशी तुम्ही सेव्हिंगसुद्धा करू शकाल. हेच मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. कारण की त्या क्लायंटला जेव्हा मी भेटलो ना तेव्हा त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी मला सांगितल्या आणि तेव्हा जेव्हा मी त्यांना ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या की तुम्ही हे जे करताय ना ते काही उपयोगाचं नाही आहे.
तेव्हा त्यांना थोडासा फरक पडला आणि त्यांना असं वाटलं की नाही, हे चुकीची गोष्ट मी करतो आहे, जे खरंच सर सांगतायत ते करायला हवं. निदान 6 महिने वर्षभर त्यांना मी सांगितलं की करून बघा तुम्हाला काय चेंजेस होईल आणि तुमची अमाऊंट किती सेव्ह होईल ते पहा. तर असंच जर तुम्हाला जर वाटत असेल ना, तर एक फक्त 6 महिने करून बघा. तुमचे जे काही अनावश्यक खर्च आहे ना, ते कमी करण्याचा प्रयत्न करा. पहा तुमच्याकडे किती अमाऊंट सेव्ह होते ते. तर हेच होतं मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये जे मी तुम्हाला सांगितलं आहे ते जर तुम्हाला पटत असेल ना, तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या इतर मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा ज्यांचे हे अनावश्यक खर्च चालू आहेत. तर भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.